नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेस आपण पेज 228 पर्यंत पोहोचलेलो. पार्ट 40 कंप्लीट केलेला, 222 to 228. आता आपण पेज 229 पासून चालू करतोय. अध्याय 18. इतर कोणी जरी ते नेणती महाराज ओळखती तात्काळ, परिती माय अतिकृपाळ, पोटात घाली निंद सकाळ, अनिंद पाहुनी प्राप्त काळ, तितक्यात चालन देई ती, तव ते मनोगत जाणुनी, बाबा वदती मजला गुणी, उठत्या श्याम्याकडे जाऊनी, रुपये घेऊनी 15 ये, बैस तया पासी क्षणभर, गोष्टी बोला परस्पर, दक्षिणा देईल ती घेऊनी सत्वर, येई माघारा परतोना, कृपया उपजली साईनाथा, दक्षिणेच्या करुणेनिमित्ता, म्हणती माग जा आतांचे आता, रुपये मच करिता श्यामाकडे, झालियावरी ऐसी आज्ञा, बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा, बैसता ती होईल अवज्ञा, घेऊनी अनुज्ञा उठले, मग मी तात्काळ गमन केले, शामरावही बाहेर आले, होते नुकतेच स्नान केले, नेसत ठेले धोतर, नुकतेच झाले होते स्नान, धूत वस्त्र परिधान करून, होते घालीत धोतराची चूण, मुखे गुणगुण नामाची, म्हणती काय मध्येच कोठे, मशिदीतूनही आलात वाटे, चर्ये वरी का चंचलता उमटे, ऐसे एकटे का आज, या बैसा मी आताच नालो, हा पहा धोतर सुनीत आलो, जातो देवावर पाणी घालो, समजा परतलो ऐसाची, आपण करिता तांबूळ भक्षण, तो मी सरितो पूजा विधान, करू मग वार्ता सावधान, समाधानपूर्वक, माधवराव घरात जाती, मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी, सहज हाती घेतली, यदुच्छ्रेने ग्रंथ उघडला, अकल्पित जेथे आरंभ केला, प्रातकाळी जो अपूर्ण टाकीला, वाचावया आला तोच भाग, अति आश्चर्य मना वाटले, प्रातकाळी वाचन जे हेळसिले, बाबांनी ते संपूर्ण करविले, वरी लाविले नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चित परिशीलन अपुरे टाकुनी, नियमितोपासन स्थानापासून चळू नये, आता थोडीशी उपकथा ओघास आली न ये टाकिता, श्रोता परिसावी सादरता, या नाथ भागवता संबंधे, ते हे नाथ भागवत गुरुभक्ती रसे, परिलुप्त साई कृपा पात्रभूत, नित्य दीक्षित वाचिती, जगद दुधाराचिया कारणे, ब्रह्माठाई जे नारायणे, पेरिले ते मग नारद क्षेती, त्याने बीज आणिले कणसासी, जया क्षेताची दशलक्षणी, केली संवंगणी बादरायणी, शुके परीक्षितीच्या खळ्यात मळणी, केली निवडणी कणसाची, स्वामी श्रीधरे मारले हडप, स्वामी जनार्दने केले माप, रसभरीत पक्वाने उमाप, नाथ प्रताप भोजन, स्कंद 11 त्यातील जाण, भक्तिप्रेम सुखाची खाण, ते हे 32 खणी वृंदावन, नित्य वाचन दीक्षिता, दिवसा तयाचे करीती निरूपण, रात्रो वाचिती भावार्थ रामायण, हाही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून, झाला प्रमाण दीक्षिता, भक्ती सुखामृताचे सार, ज्ञानेश्वरीचा द्वितीय अवतार, तो हा नाथांचा अमृत उपकार, महाराष्ट्रावर उदंड. 29 नियमाची उपासना, 30 पूर्ण भरलेली, श्रीहरी सीताराम दीक्षित सूप घेऊन झडपणे, ते पुष्कळ 32 अध्याय ज्याला आहेत असे, या ठिकाणी एकनाथी भागवतात 32 अध्याय आहेत असे म्हटले आहे, ते चुकीने हेमाड पंत म्हटले आहेत. महाराष्ट्र शासनाचे मार्च 1971 साली प्रकाशित केलेल्या श्री एकनाथी भागवताच्या प्रती 31 अध्याय आहेत. तसेच श्री रामचंद्र कृष्ण कामत संपादित व केशव भिकाजी ढवळे प्रकाशित 1985 सालच्या आवृत्ती सुद्धा 31च्या अध्याय आहे. असे समजते की हेमाडपंत
यांच्या नेहमीच्या वाचनात श्री लक्ष्मण रामचंद्र संपादित व तुकाराम जावळी निर्णय सागर प्रिंटिंग प्रेस यांनी 1910 साली प्रकाशित केलेल्या आवृत्ती असे तिच्या सुद्धा 31 अध्याय आहेत. स्वतः हेमाडपंतांनी श्री साई लीलाच्या वर्ष 5 अंक 6, 7, 8 मध्ये पृष्ठ 729 वर एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण व साई महाराज रामायण व साई महाराज या संबंधी आपल्या लेखात एकनाथी भागवतात 31 अध्याय आहेत असे नमूद केले आहे. करुणी प्रातःस्थान नित्यनेम साई पूजन अन्य देवतार्चन नैवेद्य निरांजन उरकता मग श्रोत्यांसमवेत सविस्तर पय प्रसाद अल्पहार सारोनी नित्य क्रमानुसार पोथी सादर वाचिती जया गोडिये सहस्त्र पारायणे भगवत परायण तुकारामाने केली भांडाऱ्यावर एकांतपणे ते गोडी कवणे वर्णावी. हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ दीक्षित शिष्य निष्ठावंत म्हणून जीवांच्या उद्धारार्थ साई समर्थ अज्ञापिती जाणे नलगे वनाप्रती भगवंत प्रकटे उद्व गीती श्रद्धायुक्त जे पारायण करते भगवत प्राप्ती रोकडी. भारती संवाद कृष्णार्जुनांचा त्याहुनी सरसहा कृष्णोद्वद्वांचा तो या भागवती उपदेश साचा प्रेमळ वाचा नाथांची असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत समर्थ कृपाळू साईनाथ वाचवित नित्य शिरडित सखाराम हरी जोग तया सहा बाबांचा नियोग साठ्यांचे वाडी यात हा योग भक्तान उपयोग हा मोठा प्रत्ययी या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्तान लागून श्रवण करविती कळवून भक्त कल्याण वांछेने अगाध बाबांची अनुग्रह कुसरी भक्तानुपदेशी परोपरी भक्तजवळी वा देशांतरी बाबा अंतरी सनिद्धची आपण दरी मशिदी बसती कोणाही काही कार्य नेमती तयासी देऊनिया निज शक्ती करुनी घेती ते कार्य. बापूसाहेब दोघांप्रत वाड्यात पोथी वाचाव्या सांगत ते ती वाचित नित्य नेमस्त श्रोतेही येत ऐकाया. जोगही दुपारा भोजनाती नित्य जाऊनी बाबांप्रती चरणवंदुनी घेऊनी विभूती आज्ञापन घेती पोथींचे. कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी पारायण मांडित आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे ऐसी अनुज्ञा झाली या पाठी भक्त जे युती बाबांचे भेटी किती एकाम पोटी एका वयासाठी उठी पाठवित कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता जो साठवी निजकर्ण संपुट्टी तोच बाबा म्हणती जा उठी त्या पोथीसाठी वाड्यात श्रोता भावार्थी पोथीस जाता निघावी पोथीतही ऐसीच कथा की जी पूर्वील कथेच दृढता अर्थ व बोधकता पूर्ण करी. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोतया नवलपरी ही मोठी. एखाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसताही नियोग पूर्व निवेदित गोष्टीचा सुयोग पोथीत जोग वाचित. भगवद्गीता भागवत मुख्यतः हेच 2 ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्य वाचित. गीता ज्ञानेश्वरी टीका जया नाव भावार्थ दीपिका भागवत 11 स्कंदनिका परमार्थ भूमिका नाथांची. असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार. मीही ते वाची निरंतर पडले अंतर ते दिनी कथा एक अर्धी वाचली मंडळी मशिदी जावया निघाली वाचता वाचता पोथी ठेवली धाव मारली मी तेथे. इच्छा ऐकाव्या बाबांची गोष्ट बाबांच्या परी आणि अनेक पोटी भागवत सोडणी इतर गोष्टी नाहीच तुष्टी तयानं येथ अर्थी नेटे पाटे राहिले भागवत वाचविले वाटे.
ऐसे हे बाबांचे कौतुक मोठे, प्रेम लोटे आठविता. आता मी 229 पेजपासून 232 पेजपर्यंत कंप्लीट केलेलं आहे. तर आता मी इकडे विश्रांती घेतो. आपण पुढच्या भागात 233 पासून भेटूया. तोपर्यंत श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. जय श्रीराम.